बघताय काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण या भारतात घडणाऱ्या घटना पाहतोय। 2 वर्षापासून मणिपूर धुमसतोय, तिथं संविधान पायदळी तुडून लोकशाही धोक्यात आलेली आहे। 50% भारतावरच जगणाऱ्या बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत आहेत। इथं निवडणुकीच्या काळात विरोधी प्रचार केला म्हणून संतोष देशमुख मस्साजोगा बीड येथील सरपंचाची हत्या होते। परभणीत संविधान स्मारकाची विटंबना होते आणि यामध्ये आंदोलन करणाऱ्या एका आंदोलकाची पोलीस कोठडीत हत्या होते। म्हणजे हे सर्व संविधान गुंडाळूनच हे सरकार चालवते का काय? आणि त्यातही भर म्हणजे कालच आपल्या देशाचे गृहमंत्री ज्यांच्यावर संपूर्ण भारताच्या संरक्षणाची जबाबदारी आहे अशा व्यक्तीकडून डॉक्टर बाबासाहेब यांचा अवमान केला जातो। सर्वप्रथम परभणी येथे घडलेल्या विटंबनेची सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी दीपक भाऊ निकाळजे संघटनेच्या वतीने अमोल साबळेंनी यासाठी पुढाकार घेतला, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर संविधानाची विटंबना झाली आणि संविधानानेच अधिकार दिला की लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा संविधानाचा अधिकार आहे। त्या अधिकारामध्ये लोकशाही मार्गाने आपण या ठिकाणी आंदोलनासाठी सर्व ग्रामस्थ जमलेलो आहेत। खरं तर एखादी घटना जेव्हा एखादा माथोफीर करतो त्यावेळी समाजव्यवस्था थोडीशी मला वाटते की समाजव्यवस्थेमध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे। राजकीय व्यवस्थेमध्ये बदल असणं अपेक्षित आहे, कारण एखादी घटना घडली, एखाद्या विशिष्ट समाजाविरुद्ध घडली तर त्या विशिष्ट समाजाची लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात, गावातील अनेक लोक त्या ठिकाणी सहभागी होतात। परंतु माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर त्या ठिकाणी सर्वधर्म समभाव या पद्धतीने सगळ्या धर्मातील सर्व राजकीय स्तरातील सर्व राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन छेडलं पाहिजे, हे मला त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतं। त्या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी अमानुष मारहाण झाली आणि त्यामध्ये एका आपल्या बांधवाचा मृत्यू झाला, त्याबद्दल मी निश्चितपणे त्या ठिकाणी खरं तर जाहीर निषेध करतो। आणि जसं आता मामांनी सांगितलं की देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी अनावधाने असेल किंवा कशाने असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध जे काही उद्गार केले त्याचाही जाहीर निषेध करतो। का ह्याकरता करतो की त्यांनी जो उदाहरण दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा देवाची जर तुम्ही त्या ठिकाणी पूजा अर्चा केली असती तर तुम्हाला ते स्वर्ग प्राप्त झाला असता। पण तुम्हाला निश्चितपणे एक सांगतो, संत असेल, महंत असेल किंवा एखादा पुरुष असेल, महापुरुष असेल, याचा विचार जर देवाशी जुळता मिळता असेल, याचा विचार जर सर्व भारत समभाव असेल, याचा विचार जर शैक्षणिक प्रगती असेल, याचा विचार जर अध्यात्माच्या माध्यमातून किंवा याचा विचार जर संविधानाच्या माध्यमातून जगणं शिकवण्याचा असेल, प्रत्येकाला रिस्पेक्ट करण्याचा असेल, एकमेकाला आदर करण्याचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने शिकवत असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला देव मानण्यात काही चूक आहे हे मला वाटते। त्या ठिकाणी या चुकीच्या उद्गाराबद्दल मी जाहीर निषेध आज या ठिकाणी करतो आणि परभणीचाही जी घटना घडली त्याचाही जाहीर निषेध आम्ही नीरा ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या माध्यमातून करतो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना, आचारांना वंदन करून आज या निषेध मोर्चाच्या निमित्तानं, निषेध सभेच्या निमित्तानं जमलेल्या सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो। मित्रांनो, 2 गोष्टीचा निषेध आहे। एक पहिला निषेध आहे तो परभणी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संविधानाच्या प्रतीच्या विटंबनेचा, आणि त्या ठिकाणी लोकांनी निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनुसार आपल्याला स्वातंत्र्य दिले, जी गोष्ट आपल्याला अन्यायकारक वाटते, चुकीची वाटते, लोकशाही मार्गाने त्याला विरोध करायचा, त्याचा निषेध नोंदवायचा। मग या ठिकाणी गेलेल्या लोकांच्यावर अमानुषपणे लाठीचार केला गेला आणि त्यात एक उच्च विद्याविभूषित जो शिक्षण घेत होता सोमनाथ सूर्यवंशी, त्या मुलाला तुम्ही पोलीस कोठडीत टाकलं आणि पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला आहे। पोलिसांचं एक वाक्य
की सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे. मग आता तुम्ही कोणाचं रक्षण करताय आणि कोणाला संपवताय हे पोलीस खात्याने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. झालेल्या संविधान उद्देशिकाची जी विटंबना झाली त्या निषेधार्थ आज आपल्या निरा येथे RPIचे तसेच दीपक भाऊ निकाळजे यांचे कार्यकर्ते अमोल साबळे यांच्या पुढाकाराने खरं तर आज या आपल्या निरेमध्ये त्याचे निषेध करण्यासाठी हे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज जर पाहिलं तर आज संपूर्ण देश या संविधानावर चालतो आणि ते संविधानाची जी उद्देशिका आहे ते त्या माते फिरूनी ती तोडलेली आहे, तोडफोड केलेली आहे. खरं तर एक अत्यंत एक गंभीर परिस्थिती आहे की देशामध्ये आज गेले आपण 2-4 वर्ष बघतोय कायदा सुव्यवस्था असेल, अतिशय दिवसाढवळ्या तिकडं गोळीबार होतोय, अत्याचार होतात. परंतु सरकारला विनंती आहे की आपण वेळीच जर हे फोडून काढलं नाही तर अशा घटना सतत घडत असतात. आत्ताच या ठिकाणी सांगितलं गेलं की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील ते कुठल्या समाजाचं असो, परंतु प्रत्येकाने आपली जबाबदारी किंवा समाज सर्व जाती धर्मांनी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी त्याचा निषेध केला पाहिजे. त्याचप्रमाणे या परभणीमध्ये त्या वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि त्यामध्ये काही जेलमध्ये एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी टाकलं आणि त्याची त्या ठिकाणी हत्यासारखी त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण आहे? खरं तर आज पोलीस प्रशासन असेल किंवा बाकीच्या यंत्रणा असतील, एखादा तो जो मुलगा होता तो MPSCच्या परीक्षेचा खरं तर अभ्यास करत होता, तो त्याचा काही त्याच्याशी संबंध आहे का नाही खरं तर हे पडताळणी व्हायला पाहिजे होती. तो तसा सांगत होता की माझा काही यामध्ये संबंध नाही, परंतु त्याला जबरदस्तीने खरं तर उचलून नेऊन आत टाकलं आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे. अतिशय त्या ठिकाणी एक निंदनीय परिस्थिती आहे की एक विनाकारण एखाद्याचा त्या ठिकाणी बळी जाणं म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की त्या कुटुंबाचं जे मयत झालेलं आहे त्याचं त्या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे. आणि दुसरी घटना जी बीडमध्ये झालेली आहे, दिवसाढवळ्या त्या ठिकाणी एका सरपंचाची हत्या होत आहे. खरं तर आपला महाराष्ट्र चाललाय कुठं हा प्रश्न सर्वांना पडत आहे, कारण या ठिकाणी सर्वच राजकीय पुढारी असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, खरं तर याकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे. बऱ्याचशा घटना देशामध्ये संपूर्ण होत आहेत, याला गृहमंत्री जबाबदार आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी खरं तर गृहमंत्र्याचा निषेध करूया, कारण कायदा सुव्यवस्था हे राखणं महाराष्ट्र राज्य असेल, केंद्र सरकारचं असेल. कारण विनाकारण एखाद्याचा जर त्या ठिकाणी बळी जात असेल चुकीच्या मार्गाने तर याला जबाबदार कोण? तर मी पूर्ण या ठिकाणी आपल्या निरा ग्रामस्थांच्या वतीने या झालेल्या घटनेचा पूर्ण निषेध व्यक्त करतो. सर्वांनी याबद्दल माहिती सांगितली आहे, परंतु मी तुम्हाला मित्रांनो वेगळी माहिती सांगणार आहे. अजेंडा 2030 या विषयावरती सध्या जगभरामध्ये काम चालू आहे आणि त्यानुसार भारताची लोकसंख्या 140 करोड आहे. त्यातली 100 करोड लोक 2030पर्यंत मारण्याचा यांचा मानस आहे आणि त्यासाठी यांना 1 नेशन आणि 1 इलेक्शन हे अजेंडा का पाहिजे त्यांना? कारण यांना पूर्णपणे गुंडागर्दी करायची आहे, लोकांना लसीकरण करायचं आहे आणि त्या लसीकरणाच्या साह्यानं हळूहळू लोकांना मारायचं आहे. आत्ता मध्यंतरी कोरोनाचं जे लसीकरण झालं त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही आत्तापर्यंत 4 कोटी लोक मेलेली आहेत आणि येणाऱ्या पुढच्या 2 वर्षामध्ये 25 करोड लोक इतर रस्त्यावरती तुम्हाला मारताना दिसतील काही वेळानंतरनं. पुढच्या महिन्यापासून ही प्रक्रिया चालू होईल. 5Gचे लावलेले टावर ज्यावेळेस पूर्ण स्वरूपामध्ये चालू होतील आणि तुमच्या बॉडीमध्ये टाकलेले जे केमिकल्स आहेत ग्राफिन ऑक्साईड सारखे ते ज्यावेळेस ॲक्टिव्ह होतील त्यावेळेस तुम्हाला इतर रस्त्यावरती मरताना माणसं दिसणार आहेत. याची तुम्ही मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतोय. ही अतिशय भयंकर क्रूर असा नरसंहार जो हिटलरने केला होता त्याच्यापेक्षाही भयानक क्रूर संहार पूर्ण जगामध्ये होण्याची शक्यता आहे. 780 करोड जगाची लोकसंख्या आहे, त्यातले किमान 600 ते 700 करोड लोक मारण्याचा यांचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातनं संविधानाला नष्ट करून या ठिकाणी एकच गव्हर्नमेंट आणायचं, हुकुमशाही तयार करायची आणि त्या हुकुमशाहीच्या नावाखाली प्रचंड भयानक नरसंहार करायचा. हिटलरने ज्या पद्धतीने
ते 40च्या दशकामध्ये केलं होतं, त्याच प्रकारच्या घटना पूर्ण जगभरात आणि भारतामध्ये घडण्याची संभावना आहे। यासाठी EVMच्या खोट्या पद्धतीने इलेक्शन घेऊन अशा पद्धतीने निवडून आलेले खोटं सरकार आहे आणि यांना पूर्ण गुंडागर्दी करायची। त्यामुळे मित्रांनो, संविधानाचं जर रक्षण तुम्हाला करायचं असेल तर रस्त्यावरती उतरावं लागेल, अन्यथा घरामध्ये घुसून तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये लसीकरण केलं जाईल। आज शाळांमध्ये अपर ID काढायचं काम चालू आहे। तुम्हाला माहिती का मित्रांनो, या अपर ID काय आहे? या अपर ID म्हणजे तुमच्या मुलाला मारण्याचा लायसन तुम्ही देताय। तुम्ही पालक म्हणून शिक्षक उद्या काही जबरदस्ती करू शकतो, मुलाला लस देऊ शकतो, मुलाला कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन त्याच्या बॉडीमध्ये केमिकल टाकले जाऊ शकतात, ड्रग टाकले जाऊ शकतात, गोळ्या दिल्या जाऊ शकतात। आणि हे जर घटना घडत चालल्या तर तुम्हाला पुढे जाऊन प्रचंड पद्धतीने तुमची मुलं तुमच्या समोर मारताना दिसतील। त्यामुळे असल्या पद्धतीच्या सगळ्या घटनांचा या ठिकाणी निषेध करतो आणि तुम्ही सगळ्यांनी जागृत राहा। आणि पूर्ण लोकशाही अत्यंत भयानक पद्धतीने आपल्या अडचणीत आली आहे, त्यामुळे सर्वांनी पेटून उठण्याची गरज आहे। रस्त्यावरती उभं राहायला, लढायला तयार राहा, नाहीतर बाबासाहेबांनी अत्यंत मेहनतीने तयार केलेले संविधान तर नष्ट केलं जाईलच, परंतु तुमच्या आमची मुलं बाळपण या ठिकाणी नष्ट करण्याचा यांचा मानस आहे। त्यामुळे सर्वांनी पेटून उठावं ही नम्र विनंती करतो। धन्यवाद। आज आपण भारताचा स्वातंत्र्याचा आणि प्रजासत्ताकाची 75 वर्ष आपण पूर्ण करतोय आणि 75व्या वर्षामध्ये आपल्याला पोलिसी अत्याचार असेल, शासनाकडून झालेल्या अत्याचारामुळं ज्या निरपराध लोकांना आपले प्राण गमावावे लागले त्याचा निषेध करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जमावं लागते। खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि भारतीय म्हणून शर्मेने मान खाली घालणारी गोष्ट आहे। काय चूक होती ह्या संतोष सूर्यवंशीची? कारण तो एक आंबेडकरवादी आणि संविधानाला मानणारा कार्यकर्ता होता। आज आपल्याला बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आपल्याला सर्वांनाच कळवळा आहे, आपण त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करतोय। त्या परभणी शहरामध्ये आता ह्या घटनेची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर काय हे कॉन्स्पिरसी कशी घडली जाते किंवा हा कट कसा शासनामार्फतच शासन स्पॉन्सर्ड दंगली कशा घडल्या जातात ह्याच्या मागची एक थोडीशी थिअरी आहे की परभणीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशमध्ये हिंदूंवर किंवा अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल मोर्चा निघतो। तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अगदी 300 मीटर अंतरावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यापाशी त्यांची सांगता सभा होती। तिथं बाबासाहेब आंबेडकर घटना या विषयावर टीका केली जाते, आणखी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात। तिथलाच एक व्यक्ती उठतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करतो। लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला पकडलं जातं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं। आता हे कायदा मानणारे लोक आहेत, त्यांनी ह्याच्या कायद्यानुसार त्याला शिक्षा घडावी म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं की ह्या आम्ही घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी बंद, व्यापाऱ्यांनी परभणी बंदला सहकार्य केलं, त्यांनी मान्य केलं की उद्या बंद करायचं आहे। लोक शांततेत बंद करत होते, 12-12:30 वाजेपर्यंत शांततेत बंद चालू होता। अचानक निळे गमचे, तोंडाला मास्क, माकड टोप्या घालून काही जमाव येतो आणि दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करतो आणि निघून जातो। आता ह्या घटनेमध्ये आंबेडकरी समाजाचा कुठलाही भाग नव्हता। या तोडफोडीच्या घटनेचे सगळे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत, हे शासनाला दिसत नाहीत का? राज्यघटनेची उद्देशिका या प्रतिमेची एका माथे फिरवून विठंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ समाजातील सगळ्या स्तरातील लोकांनी लोकशाहीच्या पद्धतीनं मोर्चा काढला आणि असणाऱ्या शासनाला हे बरं दिसलं नाही, त्यांनी पोलीस बळाचा वापर केला, ती माणसं अटक केली, जेलमध्ये टाकली आणि त्यांना इतकी मारहाण केली की त्यात सूर्यवंशी नावाच्या मुलाचा मृत्यू झाला। ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज राज्यभर आंदोलनं चाललेली आहेत। अमोल साबळे यासारखा एक जिवंत आणि एक
पेटती धगधग आपल्या गावात आहे म्हणून हे आंदोलन होत आहे. अन्यथा निर्जीव मन आणि निर्जीव शरीरही माणसांची फार बघायला मिळायला लागले. इंग्रज होते त्यावेळेस पोलीस होते, पण त्या पोलिसांचा उपयोग एकाच गोष्टीसाठी केला जायचा की ज्यांनी आंदोलने केली, देशासाठी स्वातंत्र्य मागितलं, की इंग्रज सांगितले स्वातंत्र्य मागितले ना त्यांना मारा, झोडा आणि कैदेत टाका. स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर पोलीस आहेत, पण त्यांच्या भूमिका बदलल्या. गावातील गुंड आहेत का, इतर व्याभिचार नाही तर वाईट गोष्टी चाललेल्या आहेत का, याच्या सगळ्यावर काम करण्यासाठी ही यंत्रणा काम करायला लागली. पण ते करताना नकळत काही कालावधीत राजकीय माणसांचा हस्तक्षेप प्रशासनात किती व्हायला पाहिजे त्याच्या मर्यादा पूर्ण संपून गेल्या. आणि ज्या माणसांच्याकडनं, ज्या व्यक्तीकडनं, ज्या प्रशासनाकडनं संरक्षण मागायचं तेच प्रशासन मात्र लोकशाहीसाठी आंदोलनं करणाऱ्या माणसांच्या व्यक्तींवर लाठीचार्ज करायला लागले आणि त्यांचे खूनसुद्धा पाडायला लागले. याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे एकत्रित आलो आहोत. लोकशाहीचा विचार केला तर या जगात अशी राष्ट्र आहेत की त्यांच्यात फक्त एकच जात आहे, एकच पंथ आहे. मग ख्रिश्चनांचा असेल, मुस्लिमांचा असेल, हे असेल, असे कितीतरी देश आहेत की जिथं एका जातीचं, एका वंशाची मात्र देश आहेत. असं असतानासुद्धा तिथं हिंसक वळणं लागतात. पण भारत देश सगळ्या जाती धर्माच्या हजारो जातींना एकत्रित घेऊन चालण्याचं काम करण्याचं कारण एक जर आपण पाहिलं तर ते आहे आपलं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेलं संविधान. त्या संविधानामुळं सगळ्या जाती धर्माच्या माणसांना न्याय मिळण्याचं काम या संविधानात दिलेलं आहे. पण आज ते संविधान धोक्यात आलेलं आहे आणि त्याची काळजी तुम्ही आम्हाला करायला पाहिजे. आता समोरचे असणारे जे राज्य आहेत त्यांनी कितीतरी माणसं मारली, पण ती माणसं मारताना त्यांनी कधी वैकुंठाला पाठवलं, त्यांनी कधी हुतात्मा केलं, त्यांनी कधी शहीद केलं. अशी हजारो माणसं त्यांनी मुर्दा पाडून मारली, पण त्यांना वेगवेगळी स्वरूपं दिली. आणि ती लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं जिवंत आहे म्हणून आम्ही हक्काने आपण इथं बोलतो आहोत. अन्यथा तुम्हाला निषेध करायचा अधिकारसुद्धा राहिला नसता. मग ह्या जगात जो हुकुमशहा ह्याच्यापेक्षा वेगळं काही राहिलेलं नसतं. म्हणजे या भारत देशातली लोकशाही जिवंत आहे. सगळ्या जाती धर्माच्या माणसांना, टाटाला, बिर्लाला नाही तर अदानीला, एका माणसाला एकच मत द्यायचा अधिकार. आणि मी मजूर आहे, मी सामान्य आहे, त्या माणसालासुद्धा एकाच मताचा अधिकार हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. परभणी येथील हुतात्मा सोमनाथ सूर्यवंशी, त्याचबरोबर देशमुख साहेब सरपंच यांच्या विरोधात ज्या घटना घडल्या ह्या खरंच महाराष्ट्राला लाजवणाऱ्या घटना आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने संविधानाची व्याख्या काय आहे? आम्ही भारताचे नागरिक आहोत, म्हणजे सर्व जाती धर्म हे धर्मनिरपेक्ष आणि सर्व जाती धर्मांनी एकत्रित नांदलं पाहिजे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या तत्वांना अभ्यास करून ह्या संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि ह्या संविधानात सांगितलेले आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. परंतु आज आपण पाहतोय भांडवलदार आणि राज्यकर्ते मिळून विशिष्ट पद्धतीने लोकांवर हुकुमशाही गाजवताना आपण पाहतोय, त्याला आपण हुकुमशाही म्हणतो. मग खऱ्या अर्थाने आपण भारताचे नागरिक आहोत, खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीत राहत आहोत का याचाही विचार करणं गरजेचे आहे. लोकशाही म्हटलं की लोकांनी लोकांसाठी न्याय हक्क मागणे गरजेचे आहे. जे आज आपण इथं बोलतोय ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच उपकार आहेत आपल्यावर, लोकशाहीवर. आज मी इथं व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून मी माझी बाजू मांडू शकतो. ज्याच्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्याच्याबद्दल बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आमचं संरक्षण किंवा आमचे जीवन जगण्याची पद्धत लोकशाहीत शांततेत आणि प्रेममय असेल, ते आमच्यासाठी एक परमेश्वराचे अवतारच आहे असं मी मानतो त्यांना. परंतु काही नराधम
जे आता पैशाने माजलेत, जे राजकीय नेत्यांनी माजलेत आणि ह्यांच्या मागं जे वरदास्त आहे ज्या राज्यकर्त्यांच्याबद्दल त्यांचा जो वरदास्त आहे तर ह्या भांडवलदारांचा आहे मित्रांनो. ह्या भांडवलदारांनी ह्या राज्यकर्त्यांना विकत घेतला आहे आणि मतदारही आज विकल्या जातोय. ही फार मोठी शोकांतिका आहे आपल्या लोकशाहीतली. प्रत्येक मतदारांनी विचारपूर्वक गोष्ट केल्या पाहिजे होत्या. 2014 पासून ते 2024 पर्यंतचा जर आलेख पाहिला तर अतिशय गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे. आज महाराष्ट्रात पुरंदर तालुक्यात आजपर्यंत कधीच कोयते निघले नव्हते, कधीच बंदुक्या निघल्या नव्हत्या. ह्या गुंडांची मिजाज का वाढली तर त्यांना राजकीय वरदास असतो. नाही तर ह्या गुंडांची काय मिजाज आहे, यांची काय लायकी, त्या गुंडांना वर राजकीय वरदास मिळतो. गृहमंत्र्यांचा फोन येतो SP-ना. फोन आल्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या दाबलेल्या आपल्याला दिसतात. कारण मणिपूरमध्ये त्या महिलांनी जे आंदोलन केलं तर त्यांना नग्नधिंड काढण्यात आली, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले. त्यातली एक महिला ही कारगिल युद्धामध्ये तिचे पती शहीद झाले होते आणि तिने तिथल्या कोळशाच्या खाणी ज्या होत्या. मित्रांनो, आपल्याला मीडिया ही पूर्णपणे दुसरी बाजू दाखवत नाही. पूर्णपणे राजकीय आणि भांडवलदारांच्या बाजूने ज्या घटना घडत आहेत त्या दाखवल्या जातात. तर मी मीडियाला पण विनंती करतो की आम्ही तुमच्यावर अवलंबून आहे. जे सत्यता असते ते तुम्ही आम्हाला दाखवत असता. परंतु आज मीडियासुद्धा जी घटना सत्य आहे, वास्तव आहे, ती कधीही दाखवल्या जात नाहीत. त्याच्यामुळे या राज्यकर्त्यांची भांडवलदारांची मिजाज वाढत चालली. वंचितांना व या भारत देशाची शिक्षणाची दारे खुल्ली मोकळी करून सांगणारे महात्मा फुले, वंचितांना व दलितांना दलितांचे आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुसरा दिवस 16 ऑगस्ट 1947ला या आझादी जुटी आहे, जनता बुकी आहे असे गरजून विराट मोर्चा मुंबईवर काढणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या जगातील सर्वात महान ग्रंथ लिहून ठेवणारे व 195 देशामध्ये सर्व समान कायदा लिहून ठेवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना तीव्र वंदन करतो. प्रथमतः शाहू फुले आंबेडकर विचाराच्या पुरंदर तालुक्यातील सर्व संघटना, सर्व पक्ष व सर्व नेरीतील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार बंधू आणि आमचे मित्र पोलीस बंधू, त्यांनी आज आम्हाला जो आंदोलनाला जो पूर्णपणे पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं, मनापासून त्यांचं मी आभारी आहे आणि सर्व आमच्या भीमसैनिक आभारी आहे. आज परभणी येथे ज्या गोष्टी झालेल्या आहेत तो राहिला बोसरीला, पण बाबासाहेबांच्या डोक्यात पगडा त्यांच्या विचाराचा होता म्हणून तो परभणीच्या एक रूममध्ये तो अभ्यास करत होता. आणि जेव्हा आंदोलन चालू झालं, ज्या आंदोलनाची दिशा चालू झाल्यानंतर त्यांनी तो त्याचा मोबाईल घेतला आणि मोबाईलनी ते व्हिडिओ काढले. ज्या व्हिडिओ प्रसारित आज झाल्या पोलिसांनी मारताना, ते व्हिडिओ त्यांनी प्रसारित केले म्हणून त्या पोलिसांनी त्याला तिथून उचलून आणि पोलिसांनी त्याचा खून केला. कारण पोलीस SP असतील, API असतील, DYSP असतील, SP ह्याला सर्व कारणीभूत आहे की तिथलं डिपार्टमेंटवर प्रशासकीय विभाग. कारण जेव्हा अटक करताना तहसील किंवा पोलीस आणि SP ह्यांचा विचार, यांचं निवेदन घेऊन त्यांचं सर्व गोष्टीच्या सरकारी नियमानुसार घेऊन नियमानुसारच त्याला अटक केलं जातं. आज जो आमचा वडारी समाज मृत्यू झाला त्याला फक्त कारणीभूत पोलीस आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना एका जातीसाठी लिहिला नाही, 6750 जातीसाठी लिहिला आहे. कारण संविधान एवढं मजबूत आहे की संविधानातून आज जे आपले सर्व भीमसैनिक आहे, कारण कलम 1 बोलण्याचा अधिकार बाबासाहेबांनी घटनेने दिला. एक मुद्दा नंबर 2, तसेच संसद आपले दिल्लीमध्ये आहे आणि त्या दिल्लीमध्ये संसदमध्ये जे देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. कोणतर काल तो टाकला आला आणि टाकल्याने सांगितलं की आंबेडकर काय. अरे आंबेडकर नसता तर तुझी बायको पोरे पण व्यवस्थित सेफमध्ये नसता आणि तू त्या संसदमध्ये आज उभा नसता राहिला. कारण तू जी शपथ घेतली ना संविधानावर, ती बाबासाहेबांचं नाव घेऊन शपथ घेतली. कारण एवढं त्या टाकलेलं सांगणं आहे की जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत एकही असा कुठलं गाव नाही की कुठल्या देशामध्ये भारतामध्ये की भीमसैनिक नाही.
कारण संविधान नष्ट करायला तर तुम्ही लय लांब राहिला. कारण आज तुम्ही पाहताय की संविधान खूप मजबूत आहे. कारण बोलण्याचा एक काळ असा होता की संविधान नष्ट करणारे काही विविध पक्ष रस्त्यावर उतरत होते. आता तेच पक्ष संविधान हातात आणि बाबासाहेबांचा फोटो घेऊन संविधान वाचवत आहे. कारण आम्हाला एवढंच सांगणं आहे की आज आपण सर्वजण आले आणि खूप वेळ न घेता असंच आम्हाला सर्वांना आमच्या बंधू सूर्यवंशीवरती झालेला अमानुष अत्याचार या घटनेचा मी सर्वप्रथम लहुजी शक्ती सेना पुरंदर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि त्याचबरोबर बीडच्या आंबेजोगा मस्साजोगा या ठिकाणी जे आपले सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती जो अत्याचार करून त्यांना जे मारण्यात आलं त्याचाही मी जाहीर तीव्र शब्दात असा निषेध करतो. आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रात जो निषेध चाललेला आहे त्याला लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी जाहीर जे काही घटना घडली त्या घटनेच्या निषेधात सर्वांनी बरंच काही निषेध व्यक्त केला. खरं तर हा आपला महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून ह्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत आहोत की मीडियातर्फे प्रत्येक समाजावर अन्याय हा होत आहे आणि ही आपली संस्कृती नाही आहे. कारण का आत्ता आपण प्रत्येक गावामध्ये गुण्यागोविंदाने प्रत्येक समाज नांदत असतो. पण कालची जी परभणीची घटना घडली, ज्या संविधानाने भारताच्या नागरिकत्वाचं एक उदाहरण उत्तमाचं दिलं, तुम्हाला आम्हाला बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, त्या संविधानाची काल परभणीमध्ये विटंबना झाली प्रतीची. त्या विटंबनेच्या निषेधात मी निषेध व्यक्त करतो निरा ग्रामस्थांतर्फे. तसेच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांचीही अपहरण करून अपहरणकर्त्यांनी निर्गुण हत्या केली त्याचाही मी जाहीर निषेध करतो. कारण का आज सरपंच म्हटलं की गावचा प्रथम नागरिक आणि आज अशी अवस्था झालेली आहे की कोणी बोलायचं म्हटलं विरोधात तर हे राजकीय वर्दस्त असलेले गुंड हे पोलीस प्रशासनालाही जुमणत नाही. तर माझी विनंती आहे सरकारलासुद्धा की पोलीस प्रशासनावरचा दबाव कमी करा आणि तपासाची सूत्र ही CBIकडं मला कळते की आत्ता सुपूर्द केलेले आहेत. तर मी ह्या दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि आमचे मित्र अमोलजी साबळे आणि त्यांच्या सहकार्याचाही आभार मानतो की अमोलजी साबळे निरा शहर आणि पुणे जिल्ह्यात कुठेही अन्यायकारक घटना घडल्या तर त्या घटनेचा पहिला निषेध हा अमोल साबळे व त्यांच्या सहकार्याकडून करतो. त्या निषेधात सर्व निरा ग्रामस्थ हे एकोप्याने एकत्र येतात. सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी पुन्हा एकदा ह्या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध करतो. नंतर बीड येथे जी घटना घडली त्याचाही निषेध करतो. परभणीमध्ये जी घटना घडली तो आमचा वाडा समाजाचा बांधव होता. आज आमच्या वाडा समाज म्हणजे हा एक वंचित आहे घटक आहे, तो किती दुर्लक्ष केला जातो आणि त्यातून त्यांनी MPS पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याच्या जीवास म्हणजे त्याच्या ह्याला आली आणि त्याचा मृत्यू असा झाला की आम्हाला खूप वाईट वाटतं. म्हणजे एक सर्वसामान्य कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य करतो आणि त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला उचललं जातं आणि तो मारला जातो किंवा मेला जातो. म्हणजे ही कसं कार्य म्हणावं लागेल. आम्ही जे बाबासाहेब दिनांक 10 तारखेला परभणी या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत संविधानाची विटंबना आली. संविधानाची विटंबना झालेल्या त्या व्यक्तीला शासनाने माथे फिरू म्हणलं. त्या शासनाचा पहिला मी निषेध करतो. कारण माथे फिरू आणि मनुवाद यातला फरक या शासनाला कळत नाही. जी घटना घडली ते माथे फिरू असतात, ते माथे फिरू कचरा खातात. हा माथे फिरू नव्हता, मनुवादी होता. या मधुवनी घटनेने घडलेल्या त्या सगळ्या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. ज्यावेळेस ती घटना घडली, घटना घडल्याच्या नंतर त्या घटना घडवणाऱ्याला आमच्या सर्व भीमसैनिकांनी त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती हात उचलले, अगदी रोडवरती पाडून मारत होता. आपण व्हिडिओ बघितला असेल. परंतु त्याच क्षणाला त्या सर्व भीमसैनिकांच्या डोक्यामध्ये आलं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली कायदा आहे आणि तो कायदा प्रत्येक माणसाला जगवण्याचा आहे. त्या कायद्याचा विचार करून त्या कार्यकर्त्यांनी त्याला सोडून दिलं आणि पोलीस प्रशासकाच्या हातात दिलं. हातात दिल्याच्या नंतर त्या शासनाने त्याला माथेफिरू घोषित केलं. मी शासनाला जाब विचारेल,
माथे फिरू आणि मनुवाद यातला आपण फरक करावा, कारण चालवणारं राज्य हे संविधानावरती चालतं. त्या घटनेचा आपण विचार करावा, अभ्यास करावा. त्यानंतर ही घटना 10 तारखेला घडली, परंतु जिल्हावाईजचे आंदोलन चालले होते. जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, जिल्हा कलेक्टरचं इथं आंदोलन झालं, त्याच्यानंतर पुरंदर तहसीलचं आंदोलन झालं आणि मग निरेमध्ये प्रत्येक गावाच्या आंदोलनाची आमची दिशा ठरली. परवा आमच्या सर्व भीमसैनिकांच्या सगळ्या संघटनेच्या मिटिंगा झाल्या. मिटिंग झाल्याच्या नंतर निरेमध्ये हे आंदोलन करत असताना नीरा अनेक वेळा चांगल्या गोष्टीला मदत करते. व्यापारी ज्या वेळेस आम्ही आव्हानं करतो चांगल्या गोष्टीला नीरा ग्रामपंचायत, नीरा व्यापारी पेठ सहकार्य करते. त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही रस्ता रोक आणि आंदोलनाची दिशा ठरवली. त्यामध्ये सर्व संघटना, ग्रामस्थ सर्वजण उपस्थित झाले. या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो. त्या नरधामाचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. त्या पद्धतीचं आम्ही त्यावेळेस पुरंदर तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देखील दिलेलं आहे. हा प्रकार कुठं महाराष्ट्रात खूप हे होत होता, तीव्र स्वरूपाचा विरोध होत होता. या संविधानाला त्याने जे अवमान केला, त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाने जे त्यांना पाठीशी घातलं आणि सूर्यवंशीसारख्या युवकाचा जो चांगला सुशिक्षित वेल एज्युकेटेड आहे त्याला मारलं. असं प्रशासनाने अटक करून त्याला अमानुष मारहाण केली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या अमानुष हत्येबद्दल मी सरकारचा निषेध करतो. दुसरी गोष्ट, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केली. या दोन्ही गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. तसेच ज्यावेळा हे प्रतिनिधी इलेक्शनला उभे राहतात त्यावेळा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांची पोळी भाजून घेतात आणि त्यांचं काम झाल्यानंतर ते त्यांची हेटाळणी करतात. ही